भारतातल्या बहुतेक घरांमध्ये महिला रोज स्वयंपाक करत असतात. आम्ही भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातून 4 महिलांना शेफ संजीव कपूर सोबत आमच्या किचनमध्ये आमंत्रित केलं. शिकण्यासाठी कोणतंही वय असं नसतं आणि म्हणूनच आज आम्ही सगळे इथे एकत्र आलो आहोत. जनरली तर मी तुम्हाला खाद्यपदार्थ बनवणं शिकवतो, पण आज मला तुम्हा सगळ्यांकडून एक एक डिश बनवणं शिकायचंय. सर, तुम्ही तर स्वतःच शेफ आहात, तुम्हाला काय शिकवणार? नाही, जसं तुम्ही म्हणाल तसं मी बनवत जाईन. चला मग कढी बनवूया. नक्की. सर, पिठाचा हलवा माझ्या घरच्या स्टाईल सारखा. वा वा, तोंडाला पाणी सुटलं. व्हाईट सॉस पास्ता बनवूया, माझा फेवरेट आहे. डन. सर, तर स्ट्रॉबेरी कस्टर्ड साठी आपण सगळ्यात आधी दूध उकळून घेऊया. मी बरोबर तर करतोय ना? हो सर, तुम्ही सुद्धा. सर, घट्ट गाठी होत आहेत, बरोबर नाही दिसणार. सगळं बरोबर आहे. हो, गरम पाणी टाकून मिक्स करूया का? का? सर, गाठी होत आहेत. नाही, कोणत्याही गाठी नाही आहेत. सर, गाठी आहेत तर टेस्ट कच्ची लागेल. एखाद दुसऱ्या गाठीने काही नाही होत. नाही सर, हे पुन्हा ढवळावं लागेल. मी ट्राय करू? एक्सक्यूज मी. थोडं विचित्र वाटलं. शेफ तर बारकाईने लक्ष देतात ना, त्यांचं तर ते कामच आहे. मला वाटलं की काहीतरी टेक्निक असेल, पण शेफचं तर काही लक्षच नव्हतं गाठींकडे. ही इज द शेफ. घट्ट गाठी होत्या, स्पष्ट दिसत होतं, तरीही ते दुर्लक्ष करत होते. मला माहित आहे की खाद्यपदार्थात गाठी कोणत्याही शेफला पसंत पडत नाहीत, तर त्या मला कशा पसंत पडतील? मी तुम्हाला सगळ्यांना इथे तुमच्याकडून काही शिकण्यासाठी नाही, तर तुमच्या मार्फत सगळ्या महिलांना स्तनाच्या कॅन्सरच्या बाबतीत जागृत करण्यासाठी बोलावलंय. कन्फ्युज्ड? खाद्यपदार्थात गाठी आढळल्या तर तुम्ही नक्की लक्ष देता, पण जर स्तनांमध्ये तशी गाठ आढळली तर लक्ष का देत नाही? स्पीचलेस. या बाबतीत कधी असा विचारच केला नव्हता. गाठीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला. हे तर बरोबर आहे. आम्हाला गरज आहे स्वतःला बदलण्याची. स्तनाचा कॅन्सर लवकर लक्षात आल्यावर 90% पेक्षा जास्त महिला अगदी बऱ्या होऊ शकतात. स्तनातल्या गाठीकडे लक्ष द्या आणि डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तशी सोपी आहे गोष्ट. गाठीकडे द्या नीट लक्ष. जीवन म्हणते गाठी सगळ्या उघडा, जगत रहा खुश रहा, जगत रहा खुश रहा. टाटा ट्रस्ट फॉर अ कॅन्सर फ्री इंडिया. कॅन्सरशी जिंकणं शक्य आहे.